विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं बरं? आपण मागील व्हिडिओमध्ये 12वी जी पंचवार्षिक योजना आहे या 12व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे जी आहे ती बघितली होती। आज आपण नवीन टॉपिक, नवीन जो व्हिडिओ आहे आजचा त्यामध्ये बघणार आहोत नवीन आर्थिक सुधारणा, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स। त्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण। उदारीकरण, त्यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन या ज्या नवीन आर्थिक सुधारणांमध्ये या तीनचा समावेश होतो। उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या तिन्ही संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला पाहावयाच्या आहे। तर सुरुवातीला आपण पाहू नवीन आर्थिक सुधारणा किंवा आर्थिक सुधारणा म्हणजे काय। आपण सुरुवातीला घेऊ की आर्थिक सुधारणा म्हणजे काय। आर्थिक सुधारणांचा अर्थ आपण सुरुवातीला बघू आणि नंतर मग आपण पुढे जाऊ। आर्थिक सुधारणांचा जो अर्थ आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला थोडं प्रस्तावना घेऊ की 1980चं जे दशक आहे या दशकाच्या मध्यामध्ये पंतप्रधान राजीव गांधी, तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुद्धा नवीन आर्थिक सुधारणांवर भर दिला होता किंवा त्यांनी सुद्धा नवीन आर्थिक सुधारणांच्या संदर्भात आग्रह धरला होता। परंतु आपल्याला असं लक्षात येतं की त्या नवीन आर्थिक सुधारणांमध्ये कुठेतरी सातत्य आणि सखोलता जी आहे त्याचा अभाव आपण म्हणू, तो अभाव असल्यामुळे नवीन आर्थिक सुधारणांनी गती जी आहे ती त्यावेळी घेतली नाही। परंतु त्यानंतर 1991 म्हणजे 21 जून 1991 मध्ये नवीन काँग्रेस प्रणित सरकार जे आहे ते सत्तेवर आलं आणि त्यामध्ये पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान झाले। पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि त्यांनी नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला। म्हणजे 1991 पासून नवीन आर्थिक धोरणाला काय झाली, सुरुवात झाली। आता आपण सुरुवातीला बघू की नवीन आर्थिक सुधारणा जी आहे किंवा आर्थिक सुधारणा म्हणजे नेमकं काय। तर देशामध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस प्रणित पंतप्रधान नरसिंहराव सरकारने काय केलं तेव्हा की वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले। हे धोरणात्मक निर्णय यासाठीच होते की देशाच्या अर्थव्यवस्थेला काय द्यायची होती, गती द्यायची होती आणि गती देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले त्या सर्व धोरणांचं एकत्रीकरण म्हणू किंवा त्या सर्व धोरणांचा परिपाक आपण म्हणू, त्या सर्व धोरणांचा परिपाक म्हणजेच काय आहे, आर्थिक सुधारणा आहे किंवा नवीन आर्थिक सुधारणा आहेत। आणि म्हणून 21 जून 1991 ला नवीन काँग्रेस प्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नवीन आर्थिक धोरणाचा जो स्वीकार आहे तो स्वीकार खऱ्या अर्थाने करण्यात आला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने म्हणून आपण आर्थिक सुधारणांना किंवा नवीन आर्थिक सुधारणांना सुरुवात जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते। आता आपण पाहू की आर्थिक सुधारणा म्हणजे काय। तर अर्थव्यवस्थेमध्ये नवनवीन बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी जे निरनिराळे धोरणात्मक निर्णय घेतले जातात त्या धोरणात्मक निर्णयांना काय म्हणतात, आर्थिक सुधारणा असं म्हणतात। आपण आर्थिक सुधारणांचा अर्थ इथे पाहिला की आर्थिक सुधारणा म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी जे नवनवीन किंवा जे निरनिराळे धोरणात्मक निर्णय घेतले जातात त्याला काय म्हणतात, आर्थिक सुधारणा असं म्हणतात। आता या नवीन आर्थिक सुधारणांमागचे दोन उद्दिष्ट होते। नवीन आर्थिक सुधारणा जी आहे त्या मागची दोन जी प्रमुख उद्दिष्ट होते त्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट आपण पाहू की अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य प्राप्त करणे। अर्थव्यवस्थेमध्ये काय प्राप्त करणे, अर्थव्यवस्थेमध्ये
स्थैर्य प्राप्त करणे हे पहिलं प्रमुख उद्दिष्ट होतं की अर्थव्यवस्थेमध्ये काय प्राप्त करायचं होतं, स्थैर्य प्राप्त करायचं होतं. म्हणजे स्थैर्यासह विकास जो आहे तो आपल्याला आवश्यक असतो आणि म्हणून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे हे पहिलं जे उद्दिष्ट होतं या धोरणाचं. आणि दुसरं म्हणजे संरचनात्मक विकास घडवून आणणे. संरचनात्मक विकास जो आहे तो विकास घडवून आणणे हे सुद्धा या आर्थिक सुधारणेमागचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे बघितलं आपण की आर्थिक सुधारणा म्हणजे काय. तर 1991 ला मग 3 प्रकारचे जे धोरणं आहे ती धोरणं जी आहे ती नवीन आर्थिक सुधारणामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्या 3 धोरणामध्ये आपण LPG असं म्हणतो त्याला, L, P आणि G. नवीन आर्थिक सुधारणामध्ये किंवा नवीन आर्थिक ज्या सुधारणा करण्यात आल्या त्याच्यामध्ये LPGचा समावेश दिसतो. L फॉर लिबरलायझेशन, त्याला म्हणतो आपण उदारीकरण. P फॉर प्रायव्हेटायझेशन, त्याला आपण खाजगीकरण असं म्हणतो. आणि G फॉर ग्लोबलायझेशन, ज्याला आपण काय म्हणतो, जागतिकीकरण असं म्हणतो. आणि म्हणून या LPGच्या पॉलिसीला किंवा त्याला आपण मराठीमध्ये खाऊजा असं म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. तर हे नवीन जे आर्थिक सुधारणा आहे त्याच्यामध्ये या 3ही धोरणांचा समावेश होतो. तर आपण ते 1 बाय 1 बघूया. सुरुवातीला आपण बघू उदारीकरण. सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे आता उदारीकरण. सुरुवातीला आपण नंबर 1 वर घेऊ आता उदारीकरण. उदारीकरण जे आहे त्या उदारीकरणाचा आपण या ठिकाणी उदारीकरणाचा आपण सुरुवातीला काय बघणार आहोत, या ठिकाणी अर्थ पाहणार आहोत आणि मग उदारीकरणाची आपल्याला उद्दिष्टे जी आहे ती पाहायची आहे. तर उदारीकरण म्हणजे काय, तर उदारीकरण म्हणजे बंद अर्थव्यवस्थेचे खुल्या अर्थव्यवस्थेत केलेले रूपांतर. काय म्हणू आपण की उदारीकरण म्हणजे काय, तर बंद अर्थव्यवस्थेची जी नियंत्रित अर्थव्यवस्था असते त्या नियंत्रित अर्थव्यवस्थेची जागा जेव्हा खुली अर्थव्यवस्था घेते, मुक्त अर्थव्यवस्था घेते, तेव्हा त्याला आपण म्हणतो उदारीकरण. तेव्हा ते काय झालं, उदारीकरण झालं की नियंत्रित जी अर्थव्यवस्था आहे तिची जागा कोणी घेतली, खुल्या अर्थव्यवस्थेने घेतली, तर ते झालं उदारीकरण. आणि म्हणून उदारीकरण म्हणजे काय, तर बंद अर्थव्यवस्थेचे खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेले जे रूपांतरण आहे त्या रूपांतरणाला आपण काय म्हणतो, उदारीकरण असं म्हणतो. आता हे उदारीकरण ज्यावेळी करण्यात आलं तेव्हा त्या उदारीकरणामागची जी उद्दिष्टे होती ती उद्दिष्टे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावयाची आहे. आता उदारीकरण करण्यामागे जी काही उद्दिष्ट होती, जे नवीन आर्थिक सुधारणा करण्यामागची काही उद्दिष्ट होते की देशामधले जो अनियंत्रित शोधनशेष आहे त्या अनियंत्रित शोधनशेष जो आहे तो संतुलित कसा करता येईल त्यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर चलनवाढीचा जो उच्च दर आहे तो उच्च दर कमी करणे. त्यानंतर राजकोषीय जी संकट आहे ते संकट दूर करणे. संरचनात्मक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सगळ्या आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. तसेच आपण उदारीकरणाची जी उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांमधलं पहिलं उद्दिष्ट आहे की सरकारची किंवा सार्वजनिक जी क्षेत्र आहे त्या सार्वजनिक क्षेत्राची अर्थव्यवस्थेतील जी भूमिका आहे ती भूमिका कमी करणे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की सर्वात महत्त्वाची जी भूमिका असते ती कोणाची असते, सार्वजनिक सत्तेची म्हणजे सरकारची. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जी भूमिका आहे ती सरकारची किंवा सार्वजनिक सत्तेची असते. तर सार्वजनिक सत्तेची किंवा सरकारची जी अर्थव्यवस्थेतील भूमिका आहे ती भूमिका कशी करणे, कमी करणे. अर्थव्यवस्थेतील भूमिका जी आहे ती भूमिका कमी करणे. म्हणजेच उदारीकरणाच्या धोरणामध्ये सरकारच्या अंतर्गत किंवा सार्वजनिक सत्ते अंतर्गत ज्या काही सर्व बाबी समाविष्ट होतात किंवा सरकारच्या वर्चस्वाखाली जी काही अर्थव्यवस्थेचं संचालन होत असतं त्यामध्ये कुठेतरी सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका काय करणे, कमी करणे आणि त्या ठिकाणी खाजगी जी आहे या खाजगी उत्पादकांकडे ती भूमिका सोपविणे. तर ही जी भूमिका आहे त्याला आपण म्हणू की सार्वजनिक किंवा सरकारची जी अर्थव्यवस्थेतील भूमिका आहे ती भूमिका कमी करणे हे उदारीकरणाचं एक काय होतं,
महत्वाचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत गती देणे, म्हणजे जागतिकीकरणाला जर गती द्यायची असेल, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जर गती द्यायची असेल, तर जागतिकीकरणात गती देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जागतिकीकरणात गती देण्यासाठी उदारीकरणाचं जे धोरण आहे ते उदारीकरणाच्या धोरणाला गती द्यावी लागेल किंवा उदारीकरणाचे जे धोरण आहे त्या धोरणाचा स्वीकार करावा लागेल. कारण जागतिकीकरण ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे आणि या संकल्पनेच्या अंतर्गत जर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये गती द्यायची असेल तर त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रासोबतच खाजगी जे क्षेत्र आहे त्या खाजगी क्षेत्राला सुद्धा उत्पादन प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने किंवा त्यांचा सहभाग जो आहे तो उत्पादन प्रक्रियेमध्ये वाढवणं गरजेचं आहे. आणि म्हणून जागतिकीकरणाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा उदारीकरण करणे जे आहे किंवा उदारीकरण करण्यामागचा उद्देश असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरं होतं की विकसित ज्या देश आहे त्या विकसित देशांमध्ये निर्यात करण्यासाठी संधी प्राप्त करणे, म्हणजे जे जे जगाच्या पाठीवर जे जे विकसित देश आहे त्या विकसित देशामध्ये आपल्या देशातील वस्तूंची काय वाढली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे. म्हणजेच आपल्या देशी बाजारपेठेला विदेशामध्ये चांगलं स्थान मिळालं पाहिजे, चांगला दर्जा मिळाला पाहिजे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या देशी वस्तूंना चांगली मागणी असेल, आपल्या देशाची निर्यात जी आहे ती निर्यात वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय ठेवण्यात आलं, उदारीकरणाचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. म्हणजे उदारीकरणाच्या मध्ये काय आहे, निर्यात जी आहे त्या निर्यातीत वाढ करणे जे आहे विकसित देशांमध्ये किंवा विकसित देशाच्या ज्या बाजारपेठा आहे त्या बाजारपेठांमध्ये विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात देशाची जी निर्यात आहे ती निर्यात काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. त्यानंतर औद्योगिक जे उत्पादन आहे किंवा औद्योगिक जे उत्पादनाची अंतर्गत स्पर्धा क्षमता आहे, म्हणजे जे काही देशामधले उद्योग आहे किंवा उत्पादन करणारे जे उत्पादन क्षेत्र आहे त्यांची जी अंतर्गत स्पर्धा क्षमता आहे त्या उत्पादनाची अंतर्गत स्पर्धा क्षमता वाढविण्याच्या जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सुद्धा उदारीकरणामध्ये घेण्यात आलेलं होतं. आणि म्हणून औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत उत्पादन क्षमता, औद्योगिक उत्पादनाची काय वाढवायची आपल्याला, अंतर्गत स्पर्धा क्षमता जी आहे ती अंतर्गत स्पर्धा क्षमता वाढविणे हे सुद्धा उदारीकरणाचं काय होतं, उद्दिष्ट होतं. की देशामधले जे काही औद्योगिक उत्पादन करणारे उद्योग आहेत त्या उद्योगांची काय वाढली पाहिजे, अंतर्गत स्पर्धा क्षमता जी आहे ती वाढली पाहिजे. त्यामुळे काय होईल की उच्च दर्जाचं जे उत्पादन आहे, दर्जेदार जे उत्पादन आहे ते देशामध्येच उत्पादित होईल. आणि म्हणून औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत स्पर्धा क्षमता वाढविणे हे सुद्धा उदारीकरणाचं काय होतं, एक उद्दिष्ट होतं. त्यानंतर देशावरील कर्जाचं जे प्रमाण आहे ते देशावरील कर्जाचं प्रमाण कमी करणे. देशावरील कर्जाचं जे प्रमाण आहे, नंबर 5 आपण पाहतो उद्दिष्ट की देशावरील कर्जाचे प्रमाण कमी करणे. देशावरील कर्जाचे जे प्रमाण आहे ते कर्जाचे प्रमाण कमी करणे. आता देशावरील कर्जाचे प्रमाण कसं कमी होईल, तर उदारीकरणामध्ये सार्वजनिक जे उद्योग आहे ते कोणाला चालवायला दिले, समजा खाजगी भांडवलदारांना, खाजगी उत्पादकांना जर चालवायला दिली तर काय होईल की सरकारवरचा जो काही बोजा आहे तो बोजा कमी होईल. आपण बरेचदा असं पाहतो की जे सार्वजनिक क्षेत्र आहे त्यामध्ये काम करण्याची जी गती आहे ती आणि खाजगी क्षेत्रामध्ये काम करण्याची गती आहे ती याच्यामध्ये खूप मोठा तफावत आपल्याला दिसते. की खाजगी क्षेत्रामध्ये कामाला गती असते, खाजगी क्षेत्रामध्ये कामाला काय असते, गती असते. आणि तेच जर सार्वजनिक क्षेत्र असेल त्यामध्ये कुठेतरी आपल्याला दिरंगाई दिसते किंवा गती जी असते कामाची ती मंद असते. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असतो आणि त्यामुळे काय होतं की जे सार्वजनिक उद्योग आहे ते बरेचदा तोट्यामध्ये सुद्धा चालतात. अशा वेळी हे उद्योग जर
कोणाला दिले? खासगी उत्पादकांना दिले. तर काय होणार आहे की आपोआपच खासगी उत्पादकांना सार्वजनिक उद्योग चालवायसाठी दिल्यामुळे किंवा ते उद्योग जे आहे ते खासगी भांडवलदारांनी चालवल्यामुळे काय होईल की जे उद्योग तोट्यात चालत होते ते सर्व उद्योग काय चालतील? नफ्यामध्ये चालतील. कारण खासगी उत्पादकाचा, उद्योजकांचा, भांडवलदारांचा मुख्य उद्देश काय असतो? कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करणे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करणे आणि त्यामुळे उत्पादन खर्च त्यांचा कमी होईल, मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्यांचं होईल आणि त्यामुळे तोट्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. ते उद्योग नफ्यामध्ये चालतील आणि जे सार्वजनिक उद्योग कर्ज बाजारी झाले होते तर ते उद्योग आता खासगी भांडवलदारांना विकल्यामुळे काय होणार आहे की सरकारचं जे कर्ज घेऊन उद्योग चालवणं सुरू होतं तर ते कुठेतरी कमी होईल आणि त्यामुळे सार्वजनिक कर्ज कमी होईल किंवा देशावरील कर्जाचं जे प्रमाण आहे ते देशावरील कर्जाचं प्रमाण कसं होणार आहे? कमी होणार आहे. तर हे सगळे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उदारीकरणाचं जे धोरण आहे त्या धोरणाचा स्वीकार नवीन आर्थिक सुधारणांमध्ये करण्यात आला. तर आपण काय बघितलंय या प्रश्नामध्ये? आपण बघितलं की आर्थिक सुधारणा म्हणजे काय, आर्थिक सुधारणांना सुरुवात केव्हा झाली? तर आर्थिक सुधारणांना सुरुवात जी आहे आपण पाहिली की 1991 मध्ये नवीन आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली. 21 जून 1991 मध्ये काँग्रेस प्रणित सरकार सत्तेवर आलं आणि पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी नवीन आर्थिक सुधारणांचा श्रीगणेशा केला आणि त्यामध्ये त्यांनी LPG 3 पॉलिसीज जे आहे उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाची जी पॉलिसी आहे ती या पॉलिसीचा अंतर्भाव त्याच्यात केला. त्यामध्ये त्याच्यात आर्थिक सुधारणा म्हणजे काय त्याचाही आपण अर्थ पाहिला की अर्थव्यवस्थेच्या सुधारणासाठी निरनिराळ्या प्रकारचे जे धोरणात्मक बदल घडवून आणले जातात त्याला आपण आर्थिक सुधारणा असं म्हणतो. आणि त्यानंतर पहिली जी आर्थिक सुधारणा आहे ते म्हणजे उदारीकरण. त्या उदारीकरणाची आपण व्याख्या बघितली आणि उदारीकरणाची काय बघितले? उद्दिष्टे बघितले. आपण या ठिकाणी उदारीकरणाची जी संकल्पना आहे ती पाहिली. आता या उदारीकरणाच्या काही दोषही आपल्याला दिसतात की कोणकोणत्या दोष किंवा कोणकोणत्या मर्यादा ज्या आहेत त्या उदारीकरणाला पडतात. तर त्या मर्यादांचाही या ठिकाणी आपण विचार करू की उदारीकरणामध्ये कोणकोणत्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा उदारीकरणाच्या धोरणाला किंवा उदारीकरणाला पडलेल्या आहे. तर उदारीकरणाच्या ज्या मर्यादा आहेत त्यातला पहिला जो दोष आपल्याला दिसतो तो म्हणजे रोजगार विरहित विकास. जो विकास झाला तो कसा झाला? रोजगार विरहित झाला. म्हणजे आपण जे उद्दिष्ट ठरवलं होतं की नवीन आर्थिक सुधारणांमध्ये काय काय होईल, तर नवीन आर्थिक सुधारणामध्ये देशात उत्पादन वाढेल, देशाच्या बाजारपेठा विकसित होतील, देशाच्या निर्यातीमध्ये वाढ होईल, देशाच्या रोजगारीमध्ये सुद्धा काय होईल? मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. कारण उदारीकरणामध्ये अनेक देशांचे जे भांडवलदार आहे ते आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतील. कारण संपूर्ण अर्थव्यवस्था कशी झालेली आहे? खुली झालेली आहे. संपूर्ण जग म्हणजे एक वैश्विक खेडे झालेला आहे, त्याला आपण ग्लोबल व्हिलेज म्हणतो. ग्लोबल व्हिलेज झालेला आहे आणि त्यामुळे सीमारेषा ज्या आहे नष्ट झालेल्या आहे आणि कोणताही उत्पादक जगाच्या पाठीवर कुठेही गुंतवणूक करू शकतो, उत्पादन करू शकतो, कोणत्याही देशातून कच्चा माल तो आणू शकतो. म्हणजे हे सगळे नवीन आर्थिक सुधारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्भूत आहे. आणि मग या सर्व गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे काय झालं की देशामध्ये आपला देश कसा आहे? आपला देश मोठ्या लोकसंख्येचा देश आहे, श्रमिकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये भांडवलाची कमतरता आणि श्रमाची विपुलता असल्यामुळे जे तंत्र आपण वापरलं पाहिजे ते असतं श्रमप्रधान तंत्र. पण या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये किंवा नवीन आर्थिक सुधारणामध्ये काय झालं की उदारीकरणाच्या धोरणामध्ये विविध देशाच्या ज्या कंपनी आहे, जे भांडवलदार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि त्यांनी काय केलं की देशामध्ये
गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली, परंतु उत्पादनासाठी त्यांनी प्रचंड प्रमाणावर भांडवल प्रधान तंत्राचा काय केला, वापर केला. आणि काय झालं असेल मग साहजिकच, जर भांडवल प्रधान तंत्र आपल्या विपुल लोकसंख्या असलेल्या देशामध्ये वापरलं असेल तर देशामध्ये उत्पादन वाढलं, देशाचा विकासही झाला. पण कसा विकास झाला, तो रोजगार विरहित विकास झाला, म्हणजे रोजगारात वाढ किंवा वृद्धी झाली नाही. आणि म्हणून पहिली मर्यादा आहे की विकास झाला, परंतु तो विकास कसा आहे, रोजगार विरहित जो विकास आहे तो विकास आपल्याला झालेला दिसून येतो. त्याला आपण जॉबलेस ग्रोथ म्हणतो. त्याला रोजगार विरहित विकास किंवा कसा ग्रोथ आहे, ती जॉबलेस ग्रोथ ज्याला म्हणतो. ती जॉबलेस ग्रोथ या उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये किंवा धोरणामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. रोजगारामध्ये काय झाली नाही, वाढ झालेली आपल्याला दिसत नाही. त्यानंतर दुसरं आहे की विदेशी उद्योगांशी स्पर्धा, म्हणजे आपल्या उद्योगांना कोणाशी स्पर्धा करावी लागली, विदेशी उद्योगांशी स्पर्धा करावी लागली. आणि जेव्हा आपण पाहतो की विदेशी उद्योगांशी स्पर्धा आपल्या देशी उद्योगांना करावी लागली, तर तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला असेल की ही जी स्पर्धा, या स्पर्धेत कोण जिंकल बरं. तर आपल्याला सिंपल गोष्ट आहे की आपण जर एका छोटा पहलवान आणि एक एकदम बलदंड पहलवान या दोघांची जर आपण काय लावून दिली की यांच्या दोघांमध्ये स्पर्धा लावली, तर आपल्याला निकाल जाहीर झालेला असतो की बलदंड जो पहलवान आहे तो नक्कीच जिंकू शकतो किंवा जो शक्तिमान आहे तो या स्पर्धेमध्ये जिंकू शकतो. नेमकं उदारीकरणामध्ये तेच झालं की आपली स्पर्धा कोणाशी लागली, विदेशातल्या उद्योगांशी स्पर्धा लागली, देशी उद्योगांची. आणि त्यामुळे काय झालं की ते उद्योग भांडवलाच्या दृष्टिकोनातून सुदृढ होते, ते उद्योग तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुदृढ होते. आणि त्यामुळे काय झालं की त्या उद्योगांशी स्पर्धा करत असताना आपले उद्योग काय झाले, कुठेतरी मागे पडले किंवा कमी पडले, त्यांची शक्ती कमी पडली. आणि त्यामुळे विदेशी उद्योगांशी स्पर्धा करताना आपले बरेचसे उद्योग काय झाले, डबघाईस आले किंवा बंद पडले किंवा निस्तनाभूत जे आहे ते निस्तनाभूत झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे लघु उद्योग जे आहे ते लघु उद्योग काय सापडले, आपले संकटात सापडल्याचं हे आपल्याला दिसून येते की देशामधले जे लघु उद्योग होते ते लघु उद्योग कसे झाले, ते लघु उद्योग संकटात सापडले. म्हणजे लघु उद्योगां जे आहे त्यांच्यामध्ये श्रमाच्या साह्याने यंत्रसामग्री कमी प्रमाणात वापरली जाते आणि श्रमाच्या साह्यानेच उत्पादन केले जातं. आणि म्हणून जे देशामधले लघु उद्योग आहे ते लघु उद्योग कशामध्ये सापडले, संकटात सापडले. कारण स्पर्धा करत असताना जे भांडवलाचं जे बळ होतं, भांडवल बळ, ते भांडवल बळ त्यांचं कमी पडलं आणि त्यामुळे लघु उद्योग जे आहे ते संकटात सापडल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे सुद्धा उदारीकरणालाही काय पडते, मर्यादा पडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं. कृषी क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राकडे काय झालं, दुर्लक्ष झालं. वास्तविक पाहता आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आपला देश कसा आहे, कृषी प्रधान देश आहे. आणि कृषी प्रधान देशामध्ये जे कुठलंही धोरण आखत असताना आपल्या समोर जो केंद्रबिंदू असायला पाहिजे किंवा आपला जो मोठा असायला पाहिजे, तर तो काय असायला पाहिजे, कृषी असायला पाहिजे. कारण कृषीचा विकास म्हणजे देशाचा विकास. कारण 70% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात आणि आजही त्यांचा प्रमुख व्यवसाय किंवा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय आहे. आणि त्यामुळे कृषी कडे दुर्लक्ष करून आपल्याला देशाच्या विकासाचं स्वप्न पाहता येत नाही. आणि म्हणून कृषी क्षेत्राकडे मात्र या उदारीकरणाच्या धोरणामध्ये दुर्लक्ष झालं. कृषीसाठी कोणतेही जे धोरण आहे, म्हणजे कृषी विकासाच्या संदर्भातले जे धोरण आहे ते धोरण यामध्ये राबविली गेल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष हे सुद्धा आपल्याला या उदारीकरणाच्या धोरणाची एक मर्यादा सांगता येईल. त्यानंतर पुढची मर्यादा आहे की आर्थिक विषमतेत वाढ झाली. काय झाली, आर्थिक विषमतेत वाढ झाली. आता आर्थिक विषमतेत वाढ का झाली, तर दोन वर्ग अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाले. उदारीकरणामध्ये काय झालं की जे श्रीमंत होते किंवा ज्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात भांडवल होतं, अशांनाच उत्पादन प्रक्रियेमध्ये काय मिळाली, संधी मिळाली. ते मोठे झाले. जे मोठे होते ते पुन्हा मोठे झाले, जे श्रीमंत होते पुन्हा श्रीमंत झाले, जे आर्थिकदृष्ट्या सुदृढ होते ते पुन्हा आर्थिकदृष्ट्या सुदृढ झाले.
परंतु काय झालं की आर्थिक जी संपत्ती आहे ती मग मुठभर लोकांच्या हाती गेली. आर्थिक जी संपत्ती होती ती कोणाकडे गेली? मुठभर लोकांच्या हाती गेली, कारण आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालं. परंतु जो मोठा वर्ग होता संख्येने, म्हणजे गरीब वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, तो हा संख्येने मोठा होता, पण याच्या हाती संपत्तीचा छोटासा हिस्सा गेला. मुठभर लोकांच्या हाती संपत्तीचा मोठा हिस्सा गेला आणि त्यामुळे काय झालं की राष्ट्रीय संपत्तीचं, राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वितरण झालं ते कसं झालं? असमान वितरण झालं. आणि या असमान वितरणामुळे आर्थिक विषमता बळावली. गरीब आणि श्रीमंत असे वर्ग जे आहे, असे वर्ग देशामध्ये निर्माण झाले आणि त्यामुळे आर्थिक विषमतेत वाढ झाली किंवा आर्थिक विषमता जी आहे ती या उदारीकरणाच्या धोरणामध्ये निर्माण झालेली दिसते. त्यानंतर अनेक क्षेत्र जे आहे ते अनेक क्षेत्रे आपल्याला वंचित असल्याचं दिसून येते की काही क्षेत्रे जे आहे तर ती क्षेत्रे जी आहे ते उदारीकरणाच्या धोरणामध्ये कशी राहिली? वंचित राहिली. अनेक क्षेत्रे जी आहे ती उदारीकरणाच्या धोरणामध्ये आपल्याला वंचित राहिल्याचं दिसतं. कोणतीही विकासाची प्रक्रिया असो तर त्या विकास प्रक्रियेमध्ये काय असायला पाहिजे की सर्व क्षेत्रांच्या विकासावर भर असला पाहिजे. एखादं क्षेत्र खूप विकसित झालं असेल, दुसरं क्षेत्र विकासापासून वंचित राहिलं असेल तर त्याला आपण विकास म्हणणार नाही, कारण तो न्यायतत्वाने विकास झालेला नसतो. आपल्याला सर्व क्षेत्राचा समान दराने, समान न्यायतत्वाने काय पाहिजे आहे? विकास पाहिजे आहे. समावेशी विकास आपल्याला पाहिजे आहे. आर्थिक समानतेसहचा विकास आपल्याला पाहिजे आहे. आणि त्यामुळे उदारीकरणाच्या धोरणामध्ये मात्र काय झालं की काही क्षेत्रांकडे दुर्लक्ष झालं. त्यामध्ये मग कामगार जे क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण उदाहरण देऊ शकतो की जे कामगार क्षेत्र आहे हे कामगार क्षेत्र दुर्लक्षित राहिलं, कारण अजूनही कामगार क्षेत्रामध्ये श्रमिकांसाठीचे जे कायदे आहे त्या कायद्यांमध्ये फारसे जे बदल आहे ते झालेले आपल्याला संभवत नाही. त्यानंतर शिक्षण क्षेत्र आहे, त्यानंतर आरोग्य क्षेत्र आहे. हे क्षेत्र, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल तर शिक्षण, आरोग्य हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला काय दिसतात? दुर्लक्षित राहिलेले दिसतात किंवा वंचित राहिलेले आपल्याला दिसून येतात. तर ही सर्व जी आहेत ती या उदारीकरणाच्या धोरणाचे मर्यादा म्हणू किंवा दोष म्हणू, ते दोष आपल्याला दिसून येतात. तर आपण आज काय काय बघितलं ते एकदा बघू की आपण आर्थिक सुधारणा म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर आपण पाहिलं की आर्थिक सुधारणेची 2 प्रमुख उद्दिष्टे होती. त्यानंतर आपण पाहिली की उदारीकरण म्हणजे काय, म्हणजे उदारीकरणाची आपण व्याख्या बघितली. त्यानंतर उदारीकरणाचे आपण उद्दिष्टे बघितले आणि नंतर आपण शेवटी बघितलं की उदारीकरण धोरणाला कोणकोणत्या मर्यादा पडतात. तर या ठिकाणी आपण उदारीकरणाची जी म्हणजे नवीन आर्थिक सुधारणामध्ये उदारीकरण जे आहे ते आज आपण पाहिलं. उद्याच्या तासिकेमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी जी आर्थिक सुधारणा आहे खाजगीकरण ती पाहू. इथे आपण थांबू.